मित्रांनो, परमेश्वरानं ही सृष्टी निर्माण केली, पण त्यातनं एक बाई नावाचं अजब मशीन तयार केलं. हे मशीन असं आहे की ते ज्यांना बनवलं त्याला सुद्धा कळलं नाही. म्हणूनच म्हणतात की बाईचा कावा न कळे ब्रह्मदेवा. कारण हे मशीनच असं आहे की एखादा हुशार माणूस जगातली किचकट लिपी वाचल, पण बाई नावाचं पुस्तक हे भल्यानं वाचता येत नाही. कारण हे पुस्तकच एवढं जटिल आहे, एवढं कठीण आहे की ते भल्याला वाचता येत नाही. आणि ज्यांना वाचलं त्याच्यासारखा भाग्यवान कुणीच नाही. असं हे अजब मशीन आहे. एखादा माणूस भरपूर फुशारक्या मारतो की मी असा आहे, मी तसा आहे, मी असा मॅकॅनिकल आहे, मी मशीन खोलून परत सर्व जोडतो. पण त्याचंच मशीन घरून कोणासोबत तरी पळून गेलेलं असतं. एवढं खतरनाक मशीन आहे. दिवस रात राहून सुद्धा त्याच्यासोबत घालून सुद्धा हे मशीनचं कोणाला काही कळत नाही. एवढं अजब ढंगाचं हे मशीन आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की जगातल्या 25 लढाया या बाईमुळे झालेल्या आहेत. रामायण, महाभारत ही त्यातली मोजकी उदाहरणं आहेत. एवढी लेडीजचं काम भयानक आहे. असं म्हणतात की एखाद्या यशस्वी माणसाच्या मागं एखाद्या स्त्रीचा हात असतो. तर मी म्हणेल, यशस्वी माणसामागं स्त्रीचा हात असतो, पण एखाद्या बेकार माणसाच्या मागं की वाया गेलेल्या माणसामागं सुद्धा स्त्रीचाच हात असतो. कारण स्त्रीमुळं तो परेशान होऊन अत्यंत बेकार, हवालदिल, हालाकीचं जीवन जगत असतो. अशी ही अजब मशीन आहे, अशी ही लेडीज आहे. म्हणून मित्रांनो, दिवस रात तिच्यासोबत राहून सुद्धा हे कळत नाही, तरी हे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करा. म्हणून कुटुंबात जेवढा जास्तीत जास्त वेळ तुम्हाला देता येईल तो द्या. कुटुंबात सुसंवाद वाढवा. आपल्या लेडीजशी, लक्ष्मीशी सुसंवाद वाढवा की जेणेकरून दोघांचे जिव्हाळ्याचे, प्रेमाचे संबंध कसे राहतील. नाहीतर तुमच्यासुद्धा घरात रामायण, महाभारत घडायला टाईम लागणार नाही. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ जरा विनोदी वाचत असला तरी माणसाच्या संसाराच्या सुख समृद्धीसाठी स्त्री आणि पुरुषाचे संबंध प्रेमाचं असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून हा इमोशनल, आज समजा मोटिवेशनल, तसाच कॉमेडी दोन्हीचं मिश्रण असलेला व्हिडिओ मी टाकलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि इतर ठिकाणी शेअर करायला विसरू नका. आणि माझ्या व्हिडिओला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.